ओके. तर काल आपण डॉकर चालू केलं होता. तर डॉकरचे आपण असाइनमेंट्स वगैरे बघितले होते. तर कुणी चालू ट्राय केलंय का की डॉकर इन्स्टॉलेशन वगैरे? आय थिंक फ्यू ऑफ द स्टुडंट्स हॅव ट्राईड दिस अँड शेअर्ड असाइनमेंट विथ मी. तर प्रत्येकाने असाइनमेंट्स वगैरे ट्राय करायच्यात. ओके. कुणी ट्राय केलंय का आतापर्यंत असाइनमेंट्स डॉकरच्या? श्रुती, आकांक्षा, कल्याणी, कय्यूम, प्रणव, सत्यजित असाइनमेंट्स ट्राय केलेत का? काल आपण काय बघितलं होतं की उबंटूवर कसं इन्स्टॉलेशन करायचं, त्याच्यानंतर डॉकरच्या व्हेरियस कमांड्स आणि डॉकरच्या यूज केसेस आपण ट्राय केले होते. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला असाइनमेंट्स पण मी दिली होती की ट्राय 10 डिफरंट डॉकर इमेजेस कमांड किंवा डॉकर कमांड्स, आणि लास्ट इम्पॉर्टंट असाइनमेंट होती की हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशन जे तुम्ही बिल्ड केलंय, तर ते तुम्ही डॉकरमध्ये ट्राय करा, म्हणजे डॉकर इमेज बिल्ड करणं ट्राय करा. काल आपण बिल्ड कसं करायचं याचा सिंटॅक्स पाहिला नव्हता, आज आपण तो बघणार आहोत. ओके. तर कालचं जे झालंय त्याच्यामध्ये कोणाला डाऊट्स, क्वेश्चन्स वगैरे आहेत का? येस ऑर नो? क्वेश्चन्स, डाऊट्स वगैरे आहेत का कोणाला? हो सर. ओके. डॉकर समजलंय सगळ्यांना? आणि डॉकर समजायच्या आधी मी तुम्हाला हॅलो वर्ल्ड एक्झाम्पल, इन्स्टॉलेशन, ऑपरेटिंग सिस्टीम किंवा डे ऑप्स हे सगळं तुम्हाला सांगितलं होतं, किंवा एक्सपेक्टेड व्ह्यू ऑफ डे ऑप्स. तर डे ऑप शिकायचं म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचंय. आपण डे ऑप्स म्हणजे काय, डे ऑप्स मध्ये कुठले टूल्स येतात, डे ऑप्स इंजिनियरचं काय काम असतं, त्याच्यानंतर डे ऑप्स सुरू करताना सुरुवात कुठून करायची, म्हणजे लिनक्स काय इम्पॉर्टंट आहे, लिनक्स झालं की मग डॉकर काय इम्पॉर्टंट आहे, ह्या गोष्टी आपण बघत चाललेलो आहोत. ओके. तर जे मॅन्युअल चॅलेंजेस येत होते तर ते सगळे डॉकरने सॉल्व्ह होतात, आणि त्याच्यामुळे आपल्याला डॉकर येणं महत्वाचं आहे. आता फक्त डेव्हऑप्स इंजिनियरलाच डॉकर येणं महत्वाचं नाही, तर बाकीच्या पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे जरी असेल तरी पण त्याला डेव्हऑप्स येणं महत्वाचं आहे. ओके. किंवा कोणाला लिनक्स ऍडमिनिस्ट्रेशन आहे, आय टी इंजिनियर आहे, क्लाउड इंजिनियर आहे, तरी पण त्याला डेव्हऑप्स मध्ये इंटरेस्ट घेणं महत्वाचं आहे, कारण त्याला प्रोफाईल वगैरे अपग्रेड करू शकतो. तर डेव्हऑप्स साठी तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला ट्राय करायचं. आणि असाइनमेंट्स ट्राय करा. असाइनमेंट्स ट्राय केलं तर कॉन्फिडन्स वाढेल. जर तुम्ही जस्ट सेशन करताय, थेरोटिकली शिकताय, किंवा लिसनिंग मोडमध्ये डॉकर समजून घेताय किंवा ऐकताय, तर तेवढा गेन तुम्हाला मिळणार नाही. तर प्रत्येक सेशनच्या ज्या असाइनमेंट्स आहेत त्या महत्वाच्या आहेत. ओके. असाइनमेंट्स प्रत्येकाने ट्राय करायचं, आणि दॅट इज मॅन्डेटरी. मी जरी तुम्ही करत नसाल तरी पण मी मल्टिपल टाइम्स तुमच्याकडनं फॉलोअप घेत राहील पर्सनली सुद्धा, की या सेशनची असाइनमेंट केली का, त्या सेशनची असाइनमेंट केली का, कुठपर्यंत आलंय, हे तुम्हाला वारंवार विचारलं जाईल. त्याच्यामुळे असाइनमेंट्स हे करायचंच आहे तुम्हाला, तिथं ऑप्शन नाही. जर तुम्ही असाइनमेंट केलं तर तुम्हाला आणखी चॅलेंजेस सॉल्व्ह करता येतील. डेव्हऑप्स प्रॅक्टिसेस, बेस्ट प्रॅक्टिसेस, डेव्हऑप्स इंटिग्रेशन्स, CI/CD या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये समजणार आहे. ओके. तर आपण काल डॉकर बघितलं होतं. तर डॉकर म्हणजे काय आहे की जे तुम्हाला कंटेनराइज बिहेवियर देतं, किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही रिसोर्सेस, ऑपरेटिंग सिस्टीम या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता. दॅट इज लाईक कंटेनर्स. ओके. कंटेनर हे तुमच्या मशीनवरती रन करू शकता तुम्ही, फक्त मशीनवरच नाही तर क्लाउड प्लॅटफॉर्मवर रन करू शकता, आणि हे व्हर्च्युअल मशीन सारखं असतं. ओके. बट कंटेनर्स आर मोर पोर्टेबल, म्हणजे व्हर्च्युअल मशीन जेवढं पोर्टेबल नसतात, बट कंटेनर पोर्टेबल आहे. म्हणजेच काय की एका मशीनवर रन होतात, दुसऱ्या मशीनवर पण तुम्ही रन करू शकता. रिसोर्सेस तुम्ही त्याच्यात मॅनेज करू शकता, CPU, रॅम ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये देऊ शकता. ओके. त्याच्यानंतर डॉकर हे तुम्ही विंडोज वरतीच नाही तर कुठं पण इन्स्टॉल करू शकता. डॉकरचं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन पण आहे, आणि जसं मी सांगितलंय की ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये मिळतील. ओके. पुणे युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये सुद्धा डॉकरचा सिलेबस आलेला आहे. त्याच्यामुळं डॉकर हे खूप इम्पॉर्टंट स्किल सेट आता मार्केटमध्ये झालेली, त्याच्यामुळे डॉकर आलं पाहिजे. आता इन्स्टॉलेशन करायचंय. इन्स्टॉलेशन करताना आपण काय करतो की टर्मिनलवरती इन्स्टॉलेशन वगैरे करू शकतो. ओके.
इन्स्टॉलेशन आपण टर्मिनलवरती त्याचे करू शकतो. डॉकरचं इथं लेट से मी कमांड्स वगैरे टाकतोय, डॉकर इमेजेस किंवा इन्स्टॉलेशन केल्यानंतर मी त्याची सर्व्हिस वगैरे ट्राय करू शकतो. सर्व्हिसचं स्टेटस मी बघू शकतो. इथं मी स्टार्ट करू शकतो, स्टॉप करू शकतो. त्याच्यानंतर सर्व्हिस स्टार्ट केली तर मी त्याच्यानंतर पुल पण करू शकतो इमेज. आता ही पुल कुठून करायची रे? कुणी आन्सर देईल का? हे इमेजेस पुल कुठून होतात? ट्राय डॉकर टू हब. यू डॉकर हब मधनं. डॉकर करेक्ट. डॉकर हब हे पब्लिक आहे, म्हणजे जिथं तुम्हाला कुठल्या पण सेटअपची इमेज पाहिजे, म्हणजे मायस्क्वेल पाहिजे, रेडिस पाहिजे, टॉमकॅट पाहिजे, उबंटू पाहिजे, ऑपरेटिंग सिस्टीमचं पाहिजे, पायथॉनचं पाहिजे किंवा जावाचं कुठले इन्स्टॉलेशन्स वगैरे पाहिजे, सगळं पॅकेजच्या मार्फत किंवा डॉकर इमेजच्या मार्फत ते अवेलेबल असतं. तुम्ही ते पूल करू शकता. पूल करणं म्हणजे काय, की लोकली घेणं. ओके, आपल्या मशीनवरती घेणं. आपल्याला डॉकर इमेज बनवायच्या किंवा यूज करायच्या दोन पद्धती. एक तर ऑलरेडी एक्झिस्टिंग असणारी इमेज घ्या. कुठनं घेऊ शकता? डॉकर हबवरनं. ओके. मग डॉकर हब कुठं दिसतं? तर तुम्ही जस्ट गुगलवरती जा आणि इथं टाका डॉकर हब. ओके. म्हणजे डॉकर हब वरती गेला की तुम्ही इथं इमेजेस सर्च करू शकता आणि हे फ्री ओपन सोर्स अवेलेबल आहे. ओके. इथं तुम्हाला जी इमेज पाहिजे ती तुम्ही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय पाहिजे, की उबंटूची इमेज पाहिजे एखादी, की तुम्हाला काहीतरी उबंटूवर ट्राय करायचं. ओके. उबंटूची ऑफिशियल इमेज तुम्हाला इथं दिसेल, की उबंटूची इमेज कधी ओपन झाली, किती पूल झालेत. इथं तुम्हाला दिसेल उबंटूची ऑफिशियल इमेज आहे, 1 बिलियन त्याचे पूल झालेले आहेत. ओके. इथे तुम्ही असे इमेजेस वगैरे बघू शकता. ओके. उबंटू आणि पायथॉन एकत्र पाहिजे तुम्हाला, लेटचे पायथॉनचा प्रोजेक्ट आहे जी उबंटूवर रन होणार आहे, मग तुम्ही अशा इमेजेस तिथे बघू शकता. तर आपल्या यूज केसेसनुसार आपल्या आवाज नाही येत आहे सर. आवाज सर नाही म्यूट येते सर. केले. आवाज नाही येते. ओके, आवाज येतो का सगळ्यांना आता? ओके. आय थिंक दॅट वॉज सम मिस्टेक ॲट माय एंड. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही इन्स्टॉलेशन्स वगैरे प्रॉपर टाकू शकता. ओके. तर या सगळ्या गोष्टी इथं आहेत. तर डॉकर हबला गेल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळणार आहे. ओके. तर डॉकर हबमध्ये तुम्ही सर्च करू शकता. डॉकर हबला सर्च केल्यानंतर इथं तुम्ही लेटचे फक्त उबंटूच नाही, तुम्हाला दुसरं सेटअप पाहिजे कुठला तरी, लेटचे पायथॉन पाहिजे. ओके. तर पायथॉनचे पण तुम्ही इमेजेस सर्च करू शकता. म्हणजे अशा हजारो लाखो डॉकर इमेजेस इथं ओपन सोर्सली अवेलेबल आहेत. hub.docker.com वरती आपल्याला हे सगळं मिळतं. ओके. लेट से मायस्क्वेल ट्राय करा. ओके. तर मायस्क्वेलची पण इमेज इथं तुम्हाला मिळेल. पण तुम्ही गो थ्रू करून पण इथं बघू शकता. ओके. तर इथं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते, की मायस्क्वेल लेटचे तुम्हाला रन करायचं तर तुम्ही कशी रन करणार. डॉकर रनची कमांड सुद्धा तिथं असते. आता मला एक सांगा, की तुम्हाला मायस्क्वेल जर इन्स्टॉल करायचं आहे नेटिव्हली, तर तुम्हाला मायस्क्वेलचे पॅकेजेस वगैरे टाकायला लागतील. ओके. आता तुम्ही जस्ट गुगलवरती जा आणि नेटिव्हली इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्हाला काय स्टेप्स करायला लागतील. इन्स्टॉल मायस्क्वेल ऑन उबंटू. म्हणजेच काय, की उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम आहे, बट मला काय करायचं आहे ते इन्स्टॉल करायचं. तर मग नॉर्मल नेटिव्ह इन्स्टॉलेशन ज्यावेळेस आपण करतो
तर त्यावेळेस आपल्याला हे सगळे कमांड्स टाकायला लागतात. ओके. म्हणजेच काय की एपीटी गेट अपडेट करायला लागतं. त्याच्यानंतर मायस्क्वेल सर्व्हर इन्स्टॉल करायला लागतं. त्याच्यानंतर मायस्क्वेल सर्व्हिस रन करायला लागते. आणि नंतर आपल्याला हे सगळं कॉन्फिगर करायला लागतं की त्याला पासवर्ड काय, त्याच्या स्टेप्स काय. त्याच्यानंतर मायस्क्वेल कनेक्ट होतं आणि मग नंतर आपण मायस्क्वेल मध्ये बाकीचे टेबल्स वगैरे क्रिएट करू शकतो. ओके. तेच जर मला डॉकर डायरेक्ट देत आहे, तर माझं काय होणार आहे, तर टाइम वाचणार आहे. मला एकदम नेटिव्हली इन्स्टॉल करायची गरज आहे का? ह्या स्टेप्स वापरून इन्स्टॉल करायची गरज आहे का? नाही. कारण याच्यामध्ये मला चॅलेंजेस खूप येत आहेत. प्लस मी ज्यावेळेस नेटिव्ह कमांड्स टाकतो, म्हणजेच काय की ह्या ऑपरेटिंग सिस्टीम लेवलच्या कमांड्स आहेत ज्याच्यामध्ये मी पॅकेज वगैरे इन्स्टॉल करतो किंवा पॅकेजेस इन्स्टॉल करून त्याच्यानंतर ते रन पण करतो किंवा सर्व्हिस अप करतो. तर हे ज्यावेळेस करतोय आपण एपीटी गेट इन्स्टॉल वगैरे हे सगळं नेटिव्हली इन्स्टॉल होत असतं. नेटिव्हली इन्स्टॉल होत असतं. ओके. आणि मायस्क्यूएलचं जर तुम्ही डॉकराइज इन्स्टॉलेशन करताय, तर या केसमध्ये काय की तुम्हाला फक्त डॉकर इन्स्टॉल पाहिजे मशीनवरती. त्याच्यानंतर कुठली पण इमेज तुम्ही रन करू शकता. कुठली पण इमेज रन करू शकता. ओके. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ही इमेज रन करायची, मग तुम्ही याला पुल करू शकता. सगळ्यात आधी पहिली स्टेप काय की इमेज तुम्हाला काय काय पाहिजे तुमच्याकडे. पहिली स्टेप तर काय की डॉकर इन्स्टॉलेशन पाहिजे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला यूज केस माहीत पाहिजे की तुम्हाला कुठली इमेज तुम्हाला लागणार आहे प्रोजेक्टसाठी. मग ती इमेज तुम्हाला काय करायला लागणार आहे, पुल करायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही रन करू शकता. रन करू शकता. तर आता फॉर एक्झाम्पल इथं मी डॉकर पी एस करतो, इथं एक पण इमेज नाही आहे. ओके. ज्यावेळेस मी इमेज पुल करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी इथं पुलची कमांड टाकली डॉकर पुल मायस्क्यूएल. तर इथं बघा की हा पूल करतोय. ओके. ह्या पूल कुठून करतोय की डॉकर हबवरनं. डॉकर हबवरनं पूल करतोय. त्याच्यानंतर हा तो रन करणार आहे. ओके. इमेजेस आपण रन करू शकतो. मग रन करण्यासाठी आपल्याला कमांड त्याच्यामध्ये वापरायला लागते. डॉकर रनचा पण सिंटॅक्स त्याच्यामध्ये असतो. फॉर एक्झाम्पल इथं मी मायस्क्यूएलला रन करतोय. ओके. मग याला तुम्ही पर्टिक्युलर पॅरामीटर्स पास करू शकता. याला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स पास करू शकता, याला पोर्ट पास करू शकता, याला नाव पण तुम्ही पास करू शकता. मायनस मायनस नेम इथं तुम्ही नेम देऊ शकता. मायनस ई हा एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर पी जो आहे तो पोर्ट आहे. ओके. आणि शेवटचं जे नाव आहे ते इमेजचं नाव आहे. म्हणजेच काय की तुम्हाला डॉकर पूल तर केलंय तुम्ही, पण तो रन झालाय का अजून नाही. त्याच्यानंतर तुम्हाला रन करण्यासाठी डॉकर रनचा कमांड तुम्हाला एक्झिक्यूट करायला लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला असे एरर पण येऊ शकतं की तो काय सांगतो की या नावाचा कंटेनर ऑलरेडी रन आहे. मग तो तुम्ही चेक चेक करू शकता आणि रन पण करू शकता. ओके. समजलंय? अशा पद्धतीने तुम्ही त्याला रन करू शकता. आता हा काय एरर मारतोय की ऑलरेडी त्या पर्टिक्युलर सर्व्हरवरती मायस्क्यूएलची सर्व्हिस रन आहे. ही जर तुम्ही किल केली. ओके. इथं तुम्हाला दिसतंय की इथं काहीतरी तो म्हणतोय मायस्क्यूएलची सर्व्हिस ऑलरेडी रनिंग आहे. कुठल्या पोर्टवर रनिंग आहे ती 3306. त्याच्यामुळे 3306ला तुम्ही ती रन नाही करू शकणार. आपण याला किल करू. ओके. आता किल करायची कमांड आपण शिकलेलो आहे आधीच्या सेशनमध्ये, बरोबर. त्याच्यामुळे आपण त्याला सर्च केलं आणि त्याला किल केलं. आता परत चेक करा की मायस्क्यूएलची प्रोसेस आहे का. एक प्रोसेस दिसते इथं, किल -9 55518 हा प्रोसेस आय डी. याला किल केलं. ओके. तो परमिशन देतोय तिथं, त्याच्यामुळे त्याला सुडो एस यू करून बघा. ओके. त्याच्यानंतर किल -9 55518. ओके. आता किल झालं. आता चेक करा. ग्रेप मायस्क्यूएल. ओके. आता तिथं प्रोसेस नाही. आता तिला एक्झिट करून बघा आणि परत एकदा तुम्ही त्याला कमांड चालून बघू शकता. ओके. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला कमांड्स वगैरे रन करू शकता. तर डॉकर रन कमांड आपल्याला तिथं यूज करायची असते. ओके. ओके. तर इथं तुम्हाला
डॉकर पी एस केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की ही पर्टिक्युलर मायस्क्यूएलची इमेज इथं तुमची रन झालेली आहे आणि इथं प्रोसेस आय डी वगैरे तुम्हाला दिसतात. स्टेटस सुद्धा याच्यामध्ये दिसतो की हा कंटेनर हा रन झालेला आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण इमेजेस रन करू शकतो. तर कुठलं पण इमेजेस तुम्हाला मायस्क्यूएलचीच नाही तर व्हेरियस इमेजेस तुम्ही त्याच्यामध्ये रन करू शकता. ओके. तर आतापर्यंत आपण काय बघितलं की पुल कशी करायची आणि रन कशी करायची इमेज. ठीक आहे. ओके, आवाज येतोय सगळ्यांना? हे समजलंय का की डॉकर रन आणि डॉकर पुल या कमांड कशा बघायच्या, प्लस डॉकरच्या प्रोसेसेस वगैरे कशा हम्म. पद्धतीने आपण बघू शकतो. हम्म. ठीक आहे. तर असं तुम्हाला टॉमकॅट, उबंटू, मायस्क्यूएल, रेडिस, तुमच्या हॅलो वर्ल्डचे ऍप्लिकेशन्स, तुमची स्वतःची डॉकर इमेज तुम्ही रन करू शकता. तर आता ही जी इमेज तयार झालेली असते, ओके, ही जी इमेज तयार झालेली असते अशी आपण आपली इमेज तयार करू शकतो का? तर येस, आपण करू शकतो. ती कशी करायची? तर त्याचा पण सिंटॅक्स असतो की तुम्ही डॉकर फाईल स्वतःची पण लिहू शकता. आता फॉर एक्झाम्पल मला काय करायचं होतं की एक HTTPD सर्व्हिस रन करायची होती. ओके. HTTPD म्हणजे की आपण ज्याच्यावरती होस्ट वगैरे करू शकतो, PHP फाईल्स, HTTPD फाईल्स. आता मला ती जर रन करायची तर मी काय करू शकतो की एक पर्टिक्युलर डॉकर इमेज मी माझी डॉकर फाईल तयार करू शकतो. त्याच्यामध्ये मी देऊ शकतो की मला बेस इमेज कुठली पाहिजे. मला बेस इमेज लेटचे अल्पाईन पाहिजे किंवा उबंटू पाहिजे, तर मी कुठं लिहिणार? फ्रॉमच्या स्टेटमेंटमध्ये लिहिणार. त्याच्यानंतर मला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या मी इथं टाकू शकतो. ओके. रन कमांडमध्ये मग मला जे पाहिजे, लेटचे जावा पाहिजे, पायथॉन पाहिजे, पर्टिक्युलर व्हर्जन पाहिजे, जे जे आपण नेटिव्ह इन्स्टॉलेशनसाठी यूज करतो ते सगळं आपण इथं टाकू शकतो. आणि डॉकर फाईल लिहिली, त्याच्यानंतर डॉकर फाईल लिहिल्यानंतर आपण डॉकर बिल्डची पण कमांड यूज करू शकतो. इथं काय सांगतोय मी? डॉकर बिल्ड या इमेजला HTTPD 2.4 असं नाव दे आणि व्हर्जन पण दे आणि डॉट डॉकर फाईलचा पाथ हा मी इथं दिलाय. ओके. जसं मी ही कमांड एक्झिक्यूट करणार तो तुमच्या लोकली एक इमेज तयार करेल. कुठल्या नावाने? जे नाव तुम्ही त्याला देणार आहेत त्या. ओके. म्हणजेच काय की दोन पद्धतीच्या डॉकर इमेज असतात. एक कुठली डॉकर हबवरनं डायरेक्ट पुल करतो ती, आणि दुसरी कुठली की तुम्ही स्वतः तयार करू शकता बाय युझिंग डॉकर फाईल. अँड दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डॉकर फाईल. ओके. आता डेव्हऑप्स इंजिनियरला दोन प्रकारचे काम येऊ शकतात. एक तर असं सांगितलं जातं की तुम्ही एक पर्टिक्युलर सेटअप करून द्या जी इमेज ऑलरेडी आहे. ओके. मग त्या केसमध्ये तुम्हाला जस्ट डॉकर हबवरनं पुल करायची आणि रन करायची. दुसरं येऊ शकतं की माझं पर्टिक्युलर बिल्ड आहे, त्याच्यासाठी उबंटू OS पाहिजे, जावा व्हर्जन पाहिजे, मॅवेन पाहिजे, टॉमकॅट पाहिजे आणि ऍप्लिकेशन पण कोड त्याच्या आतमध्ये पाहिजे. ते झालं की मला ती इमेज रन झाली पाहिजे. आता असा टास्क आला त्याच्यानंतर तुम्हाला यूज केस लक्षात आली पाहिजे की मला इथे डॉकर बिल्ड करायला लागणार, स्वतः इमेज तयार करायला लागणार. त्या केसमध्ये मग तुम्हाला तुमची डॉकर फाईल तयार करायची, तो सिंटॅक्स त्याच्यामध्ये ऍड करायचा आणि नंतर फाईल ती बिल्ड करायची, म्हणजेच डॉकर इमेज बिल्ड करायची. त्याला तुम्ही नाव देऊ शकता. त्याच्यानंतर ती इमेज तुम्ही पुश पण करू शकता. ओके. पुश करायचं कुठं? तर डॉकर हबवरती पण करू शकता, प्लस तुमची पण स्वतःची रजिस्ट्री असू शकते. ओके. हब hub.docker.com वरती सुद्धा आपण आपलं ऍप्लिकेशन किंवा आपल्या पर्टिक्युलर तिथं लॉग इन वगैरे बनवू शकतो. ओके. आता इथं सुद्धा आपण म्हणजे स्वतःचं पण रजिस्ट्रीचं अकाउंट वगैरे बनवू शकतो. मग स्टुडंट अकाउंट सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बनवा, तुमचे इमेजेस वगैरे बिल्ड करून पुश करा. आता इथं बघा जे आपण इथं सांगितलंय सेम डॉकर बिल्ड, त्यांनी ही पर्टिक्युलर फाईल बनवली डॉकर फाईल आणि त्याच्यानंतर त्यांनी बिल्ड केली. बिल्ड केलं की असं सिंटॅक्स तिथं येतो, स्वतः तुम्ही त्याच्यामध्ये बिल्ड करून रन करू शकता. आता या पर्टिक्युलर साईटवरती तुम्हाला दिसत असेल की कितीतरी कंपन्या, जवळपास प्रत्येक कंपनी डॉकर यूज करते आणि त्याच्यामध्ये कम्युनिटी सपोर्ट सुद्धा त्याचा स्ट्रॉंग, म्हणजे कुठला पण प्रॉब्लेम आला तरी पण हे सगळं सॉल्व्ह होतं. ओके. याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन वगैरे सुद्धा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतील. ओके. तर हे झालं डॉकर हब कसं यूज करायचं, डॉकर इमेज कशी बिल्ड करायची आणि कस्टम स्वतःची इमेज आपण कशी तयार करायची. हे समजलंय सगळ्यांना? याच्यात डाऊट्स आहे का कोणाला?
आणि स्वतः तयार करा. म्हणजे इथं हा जो सिंटॅक्स आहे हा तुम्ही स्वतः सुद्धा लिहू शकता. आता या पर्टिक्युलर ब्लॉग वरती तुम्हाला समजेल की इथं काय केलं, एक बेसिक इमेज त्याने स्वतः तयार केलेली आहे. ओके, याचे सिंटॅक्स असतात. फ्रॉम म्हणजे काय की तुम्हाला बेस इमेज कुठली तरी पाहिजे सुरुवातीला. तुमचा कोड कशावर रन करायचा आहे, उबंटू किंवा कुठल्या तरी ओएस वर रन करायचं, म्हणून इथं काय येणार आहे, ती बेस इमेज येणार आहे. ओके, मग ती आपण फ्रॉम मध्ये देऊ शकतो. वर्किंग डिरेक्टरी पण आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो की ह्या पर्टिक्युलर डिरेक्टरीमध्ये माझं पुढचं सगळं कोड तुला रन करायचं. नंतर आपण सांगू शकतो की कॉपी लोकल डिरेक्टरी, करंट वर्किंग डिरेक्टरीमध्ये जे कोड आहे तो कोड काय कर, कॉपी कर कुठल्या डिरेक्टरीला, स्लॅश ॲप डिरेक्टरीला. ओके, त्याच्यानंतर मला जे इन्स्टॉलेशन पाहिजे ते सगळे याच्यामध्ये इन्स्टॉल कर. आणि नंतर सांगू शकतो की ऍप्लिकेशन रन कर. ओके, आता हा जो कोड आहे हा काय सांगतोय की नोड ऍप्लिकेशन रन करायचा सिंटॅक्स याच्यामध्ये लिहिलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला डॉकर फाईल वरनं डॉकर इमेज आपण बिल्ड करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने हे सगळं तुम्हाला ट्राय करायचं. एक इमेज बिल्ड करा, तुम्हाला कॉन्फिडन्स त्याच्यामधनं येणार. हे सगळे सिंटॅक्स तुम्हाला शिकायचे. आता इंटरव्ह्यू मध्ये हे सगळं येतं की फ्रॉम म्हणजे काय, वर्किंग डिरेक्टरी म्हणजे काय, वर चा सिंटॅक्स काय असतो, कॉपीचा सिंटॅक्स काय असतो, मला एखादं इन्स्टॉलेशन रन करायचं इमेजच्या आतमध्ये तर मी कुठली कमांड वापरणार, त्याचा आन्सर काय, रन. ओके, किंवा एखादी फाईल मला कमांड रन करायची तर मग मी काय करणार, सीएमडी त्याच्यामध्ये यूज करू शकतो. अशा पद्धतीने सिंटॅक्स आपल्याला यूज करायला लागतो. आपली इमेज क्रिएट करायला लागते आणि नंतर रन करायला लागते. ओके, तर दोन वेगवेगळ्या पद्धती, एक तर ऑलरेडी एक्झिस्टिंग असणारी डॉकर हबची इमेज आणि दुसरी डॉकर फाईल मधली इमेज. क्लिअर आहे? येस ऑर नो? सर एक इमेज क्रिएट करून दाखवा ना फ्रॉम स्टार्टिंग. हा, करू शकता तुम्ही. म्हणजे आता इथं हां. लेट से तुम्हाला इमेज तयार करायची तर तुम्ही काय करणार, हा कोड आता फॉर एक्झाम्पल ह्या डॉकर फाईलचं सिंटॅक्स आहे. ओके, हा माझ्या गिटहब वरती सुद्धा आहे. तुम्हाला ती इमेज तयार करायची तर तुम्ही काय करणार, mkdir डॉकर डेमो, इथं मी काय केलंय, एक डिरेक्टरी बनवली. हम्म. त्याच्यामध्ये मी काय करतोय की एक फाईल बनवतो. ओके, टच डॉकर फाईल. ओके, हो. तर ह्या लोकेशनला मी जाणार, डॉकर डेमो आणि त्याच्या आतमध्ये डॉकर फाईल. ओके, तर आता इथून मी एडिट, याच्यामध्ये जी एडिट आणि इन्स्टॉल करू शकतो एडिट. हे नेटिव्ह इन्स्टॉलेशन आहे एपीटी गेट इन्स्टॉल उबंटू वरच. ओके, तुम्हाला याच्यातून हे पण समजेल की कुठलं पण पॅकेज आपण इन्स्टॉल करतो तर कसं करणार. ओके, तर विंडोजवर जसं इन्स्टॉल करतो आपण ऍप्लिकेशन सेमच आहे सगळं, फक्त उबंटूला इन्स्टॉल करताना थोडंसं लक्षपूर्वक तुम्हाला करायला लागतं. आता बघ की इथं जे एडिट ओपन झालेलं आहे, ओके, ओके, डॉकर डेमो.
की आपण या डॉकर फाईलमध्ये हा सिंटॅक्स टाकतो. ओके, क्लिअर आहे? ओके. हे तर समजलं की त्याच्यामध्ये हो काय कसं टाकायचं. ओके, त्याच्यानंतर आता त्याला बिल्ड करायचं आहे आपल्याला. आपण काय सिंटॅक्स यूज करणार आहे, हा वाला. ओके. तर प्रत्येक वेळेस कोणती पण इमेज करायची तर हा सिंटॅक्स यूज करायचा. येस, ओके. कुठली पण इमेज तुम्हाला बिल्ड करायची तर डॉकर बिल्ड टॅग. सिंटॅक्स टॅग लिहिल्यानंतर ही कमांड. सिंटॅक्स नाही, डॉकर फाईल लिहिल्यानंतर. अच्छा. हां हां. ओके, जसं तुम्ही देणार आता इथं बघा काय चालू झालंय, डॉकर इमेज बिल्ड करायला चालू झालं. समजलं का? समजलंय का? सर. हो सर. तर अशा पद्धतीने तुम्ही इमेज तयार करू शकता. आता याला पर्टिक्युलर लाईनला एरर आलं, तर आता टेम्पररी आपण लर्न करण्यासाठी काय करू, फक्त दोनच गोष्टी रन करू. ओके, हे आपल्याला म्हणजे डेव्हऑप्स इंजिनियरला ह्या गोष्टी पण चेक करायला लागतं, एरर कशामुळे आला काय. तर हे सगळं तुम्हाला हे करायला लागतं. आता मी सुरुवातीला काय केलं, जेवढं पाहिजे तेवढंच त्याच्यात ठेवलं. जे एरोनियस होतं, आता ही फाईल जुनी होती माझी गिटअपची, बरोबर. आणि त्याच्यामध्ये आता चेंजेस झाली, 5 years अगोची फाईल. ज्याच्यामध्ये चेंजेस झाले त्याच्यामध्ये रन होत नाही. जस्ट फॉर सिंटॅक्स तुम्ही शिकून घ्या की फ्रॉम मी काय केलं, एक इन्स्टॉलेशन केलं. त्याच्यानंतर मला जे पाहिजे ते मी खाली टाकू शकतो. ओके, आणि फाईल टाकल्यानंतर मला काय करायला लागते, डॉकर बिल्ड असा सिंटॅक्स यूज करायला लागतो. आता एक तुम्हाला महत्वाचं सांगतो, इथं डॉकर फाईल आहे का रे, सीडी डॉट डॉट केलं म्हणजे मी पॅरेंट डिरेक्टरी मध्ये, इथं डॉकर फाईल आहे का? येस ऑर नो? नाही. नाही. इथं जर मी नो. कमांड टाकली तर काय होईल? एरर एरर येईल. डॉकर डेमो एरर येईल, फाईल बरोबर. आहे. कारण इथं डॉकर फाईल नाही, इथं बघा तो एरर मारेल डॉकर फाईल. त्याच्यामुळं तुम्हाला कस्टम डॉकर फाईल लिहिताना अशाच ठिकाणी कमांड ती एक्झिक्यूट करायची जिथं तुम्ही त्याला तुमच्याकडे आहे डॉकर फाईल. तुम्ही मल्टिपल व्हर्जन्स क्रिएट करू शकता. ओके, समजलं? हो. आणि त्याच्यानंतर तुम्ही याला चेक पण करू शकता की इमेज तयार झाली का. इथं बघा, समजलंय का, इथं इमेजेसचं नाव आलं 1.0 1.2, जे जे व्हर्जन्स आपण वर क्रिएट केले ते सगळे आले. माय इमेज झेपलंय का? हो येस हो ऑर नो? सर. आता हो स्वतःची इमेज तयार करू शकता ना, म्हणजे जे पण आता लेट्स से माझ्याकडे उबंटू आहे, मी उबंटूची इमेज तयार करू शकतो की नाही? करू शकतो. मी सेंटॉसची इमेज तयार करू शकतो की नाही? करू शकतो. काही पण, मला आता मायस्क्यूएल पाहिजे, पायथॉन पाहिजे. उबंटूच्या आतमध्ये एकाच इमेज मध्ये मला पायथॉन पण पाहिजे, जावा पण पाहिजे, मॅवेन पण पाहिजे. हे सगळं मी टाकू शकतो. ओके, तर याचा हा पर्टिक्युलर सिंटॅक्स असतो. मग आता हे कसं टाकणार, की फ्रॉम मध्ये मी काय करेल, उबंटू देईल आणि रन मध्ये सांगेल की एपीटी गेट इन्स्टॉल जावा, एपीटी गेट इन्स्टॉल मॅवेन, एपीटी गेट इन्स्टॉल पायथॉन, आणि त्याच्यानुसार मी या सगळ्या कमेंट्स त्याच्यामध्ये टाकेल. ओके, तर अशा पद्धतीने आपण आपली कस्टम डॉकर इमेज बनवू शकतो. आता सुरुवातीला डॉकर इमेज बनवताना थोडासा प्रॉब्लेम येईल तुम्हाला, 1-2 दिवस डॉकर इमेज समजण्यात जाईल, सिंटॅक्स समजण्यात जाईल. बट जर तुम्ही ही यूज केस केली ना, की आपण जो प्रोग्राम रन केलाय हॅलो वर्ल्डचा ऍप्लिकेशन किंवा कुठला पण ऍप्लिकेशन, तुमचा जो पण सॉफ्टवेअर तुमच्याकडे आहे, मग तो पायथॉन मध्ये असू द्या, जावा मध्ये असू द्या, गो लँग्वेज मध्ये असू द्या, तुमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट काय असला पाहिजे, की मला या ऍप्लिकेशनसाठी मला डॉकर इमेज बनवायचं. आणि का बनवायचं, तर मला डॉकरचे फीचर्स चेक करायचे की नेटिव्ह इन्स्टॉलेशन मी ज्यावेळेस करत होतो की मला इन्स्टॉलेशन लागत होते, आणि हे जर मी स्केल करत बसलो तर मला माणसं जास्त लागतील. मग हे मला अवॉइड करायचं, तर मग डॉकर सारखं काहीतरी मी यूज करू शकतो का, आणि हे कसं यूज करणार, ह्या जर क्वेश्चनचे तुम्ही प्रॉब्लेम शोधले तर तुम्हाला डॉकर चांगल्या पद्धतीने येईल. डॉकर येणं म्हणजे खूप अवघड आहे का, नाही. जस्ट 10-20 कमांड आहेत. ओके, आणि त्याच त्याच असतात, रोज रोज त्याच त्याच असतात. डेव्हऑप्स इंजिनियर म्हणजे असं काय लयच एकदम
आउट ऑफ द बॉक्स करत नाही. फक्त त्यांना यूज केसेस माहीत असतात की मला कुठं काय यूज करायचं, मला लिनक्सचं नॉलेज कुठे यूज करायचंय, मला डॉकरचं नॉलेज कुठे यूज करायचं, मला डेव्हऑप्सचं नॉलेज कुठे यूज करायचं किंवा क्लाउडचं नॉलेज कुठे यूज करायचं. तर बेस्ट यूज केसेस आणि इंटिग्रेशन्स हे त्यांना यायला पाहिजे. ओके, समजलंय सगळ्यांना? येस ऑर नो? येस सर. आता स्वतःची स्वतः इमेज बनवू शकाल का नाही? ट्राय. स्वतःची इमेज बनवायला यायला पाहिजे, बरोबर? ट्राय करा. ट्राय करा, सोपं आहे. सर हा सिंटॅक्स तर सगळ्यांसाठी सेमच असणार ना? हो, सिंटॅक्स सगळ्यांसाठी सेम असणार. प्रत्येक इमेज मध्ये तुम्हाला ह्या 5-6 लाईन दिसणारच आहे. हां. यात आयदर तुम्ही काय करू शकता, आता लेट्स से एका पर्टिक्युलर कमांडला इथं तुम्ही मॅविन इन्स्टॉल केलं, पुढच्या कमांडला तुम्ही परत रन कमांड यूज करा, नाही का, आणखी एक. हम्म. तर तिथं तुम्ही जावा इन्स्टॉल करू शकता. असे ओके. वेगवेगळे इन्स्टॉलेशन त्याच्यातनं शिका. ओके, आता एक तुमचं बेनिफिट काय आहे, की इथं तुम्ही काय पण करू शकता कारण हे व्हर्च्युअल कंटेनर आहे, बरोबर? तुमच्या ओएस ला काही प्रॉब्लेम आहे का लोकलच्या? नाही. नाही. काही नाही का आपल्याजवळ त्याच्यावर टाकेल. ओपीटी गेट इन्स्टॉल, आता जसं मी हे जी एडिट इन्स्टॉल केलं, बरोबर, इथं वरती मला तो पाहिजे होता फाईल एडिट करण्यासाठी. तर हे नेटिव्ह इन्स्टॉलेशन, इथं काही पण ब्रेक होऊ शकतं. समजलंय? हे जर नीट नाही चाललं तर पूर्ण ओएस माझी जाऊ शकतो. ओके, कारण हा ओएस वर चालतो, डायरेक्ट इन्स्टॉलेशन वर चालतो, याला नेटिव्ह म्हणतात. पण तेच इन्स्टॉलेशन मी जे एडिटचं जे आहे ते उबंटूच्या डॉकर इमेज मध्ये ट्राय करू शकतो का? येस, करू शकतो. तिथं मला काही रिस्क आहे का? जास्तीत जास्त काय होईल, फेल जाईल. ओके, त्याच्यामुळे रिसर्च, त्याच्यानंतर टेस्टिंग याच्यासाठी सुद्धा डॉकर खूप महत्वाचा आहे किंवा इझी ऑप्शन तुम्हाला देते. ओके, एखाद्याकडे विंडोज ओएस आहे आणि त्याला लिनक्स शिकायचंय, तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की जर मी विंडोजवर डॉकर टाकलं आणि डॉकर थ्रू उबंटू पुल केलं आणि उबंटूच्या आतमध्ये पाहिजे त्या कमांड्स मी टाकू शकतो का एक्झिट करून, इमेज करू शकतो. ओके, तर अशा यूज केसेस तुम्हाला तिथं आल्या पाहिजेत. समजलंय? येस ऑर नो? येस सर. हो सर. ठीक आहे. आणि खूप महत्वाचं आहे डॉकर येणं. म्हणजे आता आपण जस्ट 2 ते 3 सेशनच डॉकरचे घेतलेत, बट आय विल प्रोव्हाइड फ्यू ऍडिशनल डेटा ॲज वेल, की या 2 सेशन वरनं आणखी तुम्ही लर्न करू शकता. आय विल प्रोव्हाइड फ्यू एक्झिस्टिंग सेशन्स ॲज वेल, आणि थोडेशा नोट्स प्रिपेअर करा, नाही का, प्रत्येक टॉपिकचे. तर तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स आणखी येईल. तर डॉकर प्रत्येक ऍप्लिकेशनचं सेटअप आपण डॉकराईज करू शकतो. ओके, सगळं पॉसिबल आहे डेव्हऑप्स मध्ये. ओके, सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. त्याच्यामुळं थोडंसं फक्त बेसिक समजणं महत्वाचं आहे. एकदा बेसिक तुमचं क्लिअर झालं की तुम्ही काही पण अचीव करू शकता. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की टेस्टिंगचं सेटअप असू द्या, डेव्हलपमेंटचं सेटअप असू द्या, जे थर्ड पार्टी सेटअप्स आहेत, MySQL, रेडिस, उबंटू ओएस, हे सगळ्या गोष्टी डॉकराईज करू शकतो. ओके, आणि मग हे मॅनेज करण्यासाठी दुसरे ऑर्केस्ट्रेशन लेअर आलेत किंवा दुसऱ्या गोष्टी आल्या. ओके, तर तसं सगळं आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्री वगैरे आले, डॉकर रजिस्ट्री पण आहे, बाकीच्या पण गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ज्या डेव्हऑप्स इंजिनियर लागतात. बट टू स्टार्ट विथ, आता आपण काय शिकलो, डेव्हऑप्स म्हणजे काय, डेव्हऑप्स मधले टूल्स कुठले, आणि डॉकर कसं यूज करायचं, डॉकरची इमेजेस रन कशा करायच्या, चेक कशा करायच्या, आणि सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायच्या कशा. ओके, हे आपण शिकलोय. डॉकर इमेजेस बघितलं तर सगळं इथं तुम्हाला दिसतं. ओके, डॉकर पीएस केलं तर तुम्हाला त्याच्या कमांड्स वगैरे पण त्याच्यामुळं दिसतं. तुम्ही प्रोसेस आयडी, कंटेनर आयडी जो असतो तो इथं दिसतो, तो तुम्ही स्टार्ट पण करू शकता. आता फॉर एक्झाम्पल हा एक्झिट झाला, जो तुम्हाला परत स्टार्ट करायचा तर तो तुम्ही स्टार्ट करून पण बघू शकता. ओके, आता इथं तुम्ही डॉकर स्टार्ट केलं तर तुम्हाला डॉकर त्याची इमेज वगैरे सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता. तर याचे पर्टिक्युलर एक्झाम्पल्स वगैरे पण आपण घेणार आहोत, की एक इमेज आहे ती प्रॉपर आपण बिल्ड केली, त्याच्यानंतर ती स्टार्ट केली, त्याच्या कमांड्स वगैरे ट्राय केल्या. ओके, तर इथं सुद्धा खूप सारे त्याचे असाइनमेंट्स वगैरे आहेत, तर हे तुम्ही स्वतः सुद्धा ट्राय करून बघू शकता. ओके, सर तर हा जो इथं मीडियम.com चा ब्लॉग आहे तो तुम्ही ग्रुपवर शेअर करा ना.
हा मी शेअर करतो. इथं तुम्ही जस्ट मीडियम महेश वाबळे केलं तरी ती लिंक येईल तुम्हाला गुगलवर. मीडियम महेश आंबळे असं जरी गेलं ना, तरी पण नाही थिंक तुम्हाला ती लिंक आली पाहिजे. हे बघा इथे लिंक आहे गुगलला. ओके. इथं सगळे डेव्हऑप्सचे जे ब्लॉग्स आपण आता जे शिकतोय ते सगळे तिथं येणार आहेत. तिथून तुम्हाला जस्ट ओपन करून बघायचं. ओके. डायरेक्ट रॅन्डमली बघू नका, स्टेप बाय स्टेप जा. आता सध्या आपण हे शिकतोय बरोबर डॉकरचं, तर त्याच्यानुसार तुमचा टाइम वगैरे वेस्ट त्याच्यामध्ये झाला पाहिजे. आणि डॉकर कशासाठी, तर इथं जेनकिन्स मध्ये आपण ते बिल्ड करणार, डॉकर इमेज तयार करणार आणि डॉकर रजिस्ट्रीला पुश करणार. डॉकर रजिस्ट्रीला पुश केली तर इथं माझे किती पण नोट्स असले, ओके, क्लस्टर मध्ये, तरी पण मी तिथं पुल करू शकतो का विदिन सेकंड मध्ये? करू शकतो, कारण माझ्याकडे डॉकर आहे आता. बरोबर. तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी त्याच्या असतात. आता इथं एक एक्झाम्पल, मी रेडिसची इमेज मला लेटसे रन करायची. ओके. मी काय करेल, हा सिंटॅक्स यूज कर आणि मी काय केलं, डॉकरची इमेज रन केली. कुठल्या ऍप्लिकेशनची? रेडिस. समजलंय? आधी मला एरर आला, कारण का, तर याला सिंटॅक्स काय पाहिजे, मायनस मायनस नेम पाहिजे. ओके. इथं त्यांनी मला एरर मारलं की हेल्प बघा म्हणून. नंतर मी तो फिक्स केला, मायनस मायनस नेम टाकलं, रन झालं. आता इथं बघा, ज्यावेळेस रन करतो त्यावेळेस इथं कंटेनर आयडी तयार होतो. हा काय सांगतोय की तुझं ऍप्लिकेशन रन आहे कुठल्या पोर्टवर, 6379 वर, TCP पोर्टवर. त्याचं नाव काय आहे? रेडिस. ओके. कारण ते मी रन करतानाच दिलंय. समजलं? हा सिंटॅक्स समजलाय का, इमेज रन कशी करायची? येस ऑर नो? येस. आता नो. याच्यामध्ये मी काय करतोय, सिंटॅक्स समजलाय ना कल्याणी? नाही सर. हे बघ, इथं डॉकर रन इमेज पुल केलेली होती, रेडिसची इमेज होती माझ्याकडे. ते मी काय रेडीच केलं, इमेज होती, आपण फक्त तिकडून पुल केली आणि रन केली. करेक्ट, रन केली. रन ओके. करताना मी काय केलंय, याला पोर्ट दिलाय, इंटरनल पोर्ट आणि त्याचा सिस्टीमचा पोर्ट. अच्छा. त्याला नाव दिलंय रेडिस ॲप. ओके. रन झाल्यानंतर डॉकर PS हे कमांड टाकली की मला समजतं की करंट कुठल्या प्रोसेसेस रनिंग आहेत डॉकरच्या. हा काय सांगतो की 3 सेकंद अगो हे रन झालं, याचा कंटेनर आयडी हा आहे. समजलं का? हो सर. आता याच्या आतमध्ये तुम्ही जाऊ शकता का? याच्या आतमध्ये म्हणजे आता मी कुठे, लिनक्स वरती आहे ना माझ्या टर्मिनल वरती. याच्या आतमध्ये जर जायचंय मला, तर डॉकर एक्झिक कमांड असते. ओके. कंटेनर आयडी द्यायला लागतो, बिन आणि बॅश. आता बघ, इथं मी आधी काय होतो, VMV थिंकपॅड या पर्टिक्युलर पाथला होतो बरोबर डॉकर डेमो. आता मी कुठे आहे, हम्म. कंटेनरच्या आत आलोय. हम्म. समजलं काय? हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्या आतमध्ये गेल्यानंतर तिथं ज्या प्रोसेसेस रनिंग आहेत त्याच आपल्याला दिसणार. ओके. म्हणजे याच्या आतमध्ये गेल्यानंतर इथं रेडिस वगैरेच्या प्रोसेसेस सगळ्या असतील. ओके. ओके. समजलं? हे सगळं तिथली OS आहे सगळी. रेडिसच्या इमेज मध्ये जे होते इथं बघा, की रेडिस पर्टिक्युलर युजर्स, रेडी डेटा मध्ये रेडिसचा हे सगळं रनिंग आहे. की माझ्या आपण नेटिव्ह, रेडीच मध्ये काय काय सुरू आहे ते आपण बघू शकतो असं. करेक्ट, कुठलं पण ऍप्लिकेशन आता रेडिस आहे हम्म. म्हणून ते रेडिसचं दाखवतंय. टॉमकॅटचं असतं तर टॉमकॅटचं दाखवलं असतं, उबंटू असतं तर उबंटूचं दाखवलं असतं, मायस्क्वेल असतं तर मायस्क्वेल. म्हणजे काय की एका घरातनं दुसऱ्या घरात गेलोय आपण. आधी उबंटू मध्ये होतो, आता कंटेनर मध्ये गेलो. कळलं? ओके. डॉकर एक्झिट करू, इथून मी एक्झिट मारलं तर परत मी माझ्या मशीनवर येऊ शकतो. समजलं? हो सर. तर अशा कमांड्स तुम्हाला आल्या पाहिजे. जसं आता इमेज मी चालू केलंय, कंटेनर आयडी चालू केलंय, माझं टेस्टिंग वगैरे झालं, मी ऑफ करू शकतो का याला? करू शकतो. डॉकर स्टॉप कंटेनर आयडी. आता बघा डॉकर PS केलं तर काय येईल आता,
काहीच नाही ना, कारण स्टॉप केला ना. समजलंय का? Yes. परत त्याला हम्म. जर स्टार्ट करायचं आहे मला परत एकदा, तर काय करू शकतो? परत त्याला स्टार्ट करू शकतो. समजलंय? समजलं काही? स्टार्ट, स्टॉप, एक्झेक, PS ह्या कमांड समजल्यात का? हो सर. Yes. ठीक आहे, हे ट्राय करायचं सगळ्यांनी. ब्लॉग्स, एक्झाम्पल, डॉकर फाईल्स आणि असाइनमेंट्स हे तुम्हाला दिलं जाईल. रेकॉर्डिंग पण दिली जाईल आणि ऍडिशनल सेशन्स पण दिले जातील प्रॅक्टिस करायला. तर ते थोडंसं टाइम तुम्ही नीट द्या. नीट दिलं तर डॉकर चांगल्या पद्धतीने समजेल. आणि असाइनमेंट्स नीट करा. म्हणजे डायरेक्ट वाली डॉकर इमेज आहे ती रन करणं म्हणजे खूप रॉकेट सायन्स नाही. जस्ट डॉकर इन्स्टॉलेशन पाहिजे, डॉकर रन केलं की ते रन होईल. बट कस्टम डॉकर इमेज जी आपण स्वतः रन केली होती तशा तुम्ही वेगवेगळ्या ट्राय करा. गुगलवर खूप सारं तुम्हाला नॉलेज त्याच्यामध्ये मिळेल, बट स्वतः तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला त्याच्यातनं सिंटॅक्स पण समजेल आणि गोष्टी पण समजतील की कसं ते रन होतंय. आणि हॅलो वर्ल्डचं ऍप्लिकेशन जे तुम्ही बिल्ड केलंय ते त्याच्यातनं रन करायचं ट्राय करा. ओके, क्लिअर आहे? Yes. ठीक आहे. तर आज आपण काय शिकलोय की डॉकरचे वेरियस कमांड्स आणि डॉकर इमेज बिल्ड कशी करायची कस्टम. दुसरं काय शिकलो की डॉकर इमेज कुठं बघायच्या, तर डॉकर हब वरती असतात. आपण स्वतःचं डॉकर हब करू शकतो का, तर करू शकतो. त्याला डॉकर रजिस्ट्री म्हणतात. तर त्या गोष्टी सुद्धा असतात. ओके, बट त्या नेक्स्ट स्टेप्स आहे. सुरुवातीला डॉकर आलं पाहिजे. डॉकर रजिस्ट्री, डॉकर हब हे पण कस्टमायझेशन आपण करू शकतो. डॉकरचे सिंटॅक्स तुम्हाला समजायला पाहिजे की कमांड मध्ये हायपन हायपन नेम म्हणजे काय, टॅग म्हणजे काय, पोर्ट आपण कसा देतो, डॉकर रन करताना आपण कसा सिंटॅक्स यूज करतो, इमेज कशी बघायची, किती डॉकर इमेजेस रनिंग आहेत हे कसं बघणार, कुठल्या इमेजेस आपल्या पूल झाल्यात हे कसं बघणार, याला स्टॉप करू शकतो का, याला स्टार्ट करू शकतो का. ओके. परत एक्झेक करू शकतो का, म्हणजे लोकल मशीनवरती आहे बट डिबगिंग करण्यासाठी तुम्हाला काही स्किल सेट वगैरे लागतात की एखादा इश्यू येतोय बरोबर की डॉकर इमेज किंवा ऍप्लिकेशन रन होत नाही नीट, तर तुम्ही काय करणार, चेक करणार ना तिथं जाऊन की लॉग्स वगैरे काय आहेत की कसं रन होतंय एक्झेक करून. तर मग तुम्हाला एक्झेक कमांड पण माहीत पाहिजे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला डॉकर इमेजचे सीपीयू स्टॅट्स वगैरे बघायचे, तर तुम्ही काय करू शकता की डॉकर स्टॅट्स नावाची एक कमांड असते. डॉकर स्टॅट्स आणि कंटेनर आयडी हे जर तुम्ही दिलं तर त्याच्यातून तुम्हाला त्या इमेजचे सीपीयू स्टॅट्स वगैरे पण समजतील की त्याचा आयोग आहे, नेटवर्क काय आहे, त्याचा सीपीयू युसेज काय, मेमरी युसेज काय. Okay. हे पण तुम्हाला समजेल कंटेनर आयडी वगैरे त्याच्यावर. ओके. तर अशा व्हेरियस कमांड आहेत. 25 कमांड्स तुम्हाला आल्या पाहिजे डॉकरच्या. त्याच्यानंतर प्रॅक्टिस आली पाहिजे, स्वतःची इमेज रन करता आली पाहिजे, बिल्ड करता आली पाहिजे आणि कस्टम यूज केसेस पण सॉल्व्ह करता आल्या पाहिजे. एवढं आलं तर डॉकर जमत. तर 2 ते 3 सेशन मध्येच आपण डॉकर बऱ्यापैकी शिकलोय. असाइनमेंट्स वगैरे दिल्या जातील, त्या प्रत्येकाने करायच्या. आता आपण पुढे पुढे जातोय. पुढे जाऊन गिट चालू होईल, जेनकिन्स चालू होईल, कुबरनेटिस चालू होईल, अनसिबल चालू होईल, AWS Azure ह्या गोष्टी पण येतील, टेराफॉर्म येईल. तर स्कोप हळूहळू वाढवत जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला प्रॅक्टिस वरती थोडंसं हँड्स ऑन वरती एक्झाम थोडंसं म्हणजे वाढवायला लागेल, हँड्स ऑन वाढवायला लागेल. ओके. तर आता आपण इथं थांबूया. क्वेश्चन डाऊट्स आहेत का कोणाला? आजचं जे झालंय ते समजलंय का? हो. सगळ्यांना समजलंय? एका जणाचाच हो आलं. हो सर, समजलं. हो सर. असाइनमेंट्स पण आल्या पाहिजे आता जेवढ्यांचं हो आलंय त्यांचं तरी. ठीक आहे, चला थांबूयात.